सचिन चव्हाणकर गिरीश चव्हाणकर यांच्याकडून सचिन समरकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस, गिरीश चव्हाणकर यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस जर का गणेशने मॅच जिंकून दिली तर. गणेश कोणचे हे तर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याकडून लावले गेलेले हे बक्षीस आहे. धावपल करती धाबा 18 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. गणेश समोर समर गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांबून खेचून आणलाय सरळ विकास खांबे यांच्या पोटावरती 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट. गाणं डीजे वाल्याने गाणं वाजवलं महिला का गाडी लेके. इथे हा बॅट घेऊन आलाय गणेश, तो सुद्धा गाभाभरून आणि खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा येतो फुलटॉस आहे. खूप मोठा इन्व्हिटेशन स्वीकार केला, हा मुझे मंजूर आहे आणि त्यामुळेच इथं षटकार लागवत असताना हा हुजूर करत हा षटकार नोंदवलाय. MPL षटकार 6 धावा. चार चेंडू 15 धावांची गरज. क्या ये मुमकिन है? हा जी मुमकिन है असं सांगतोय. 6-27 मधून आता 4-15 वरती मॅच आली आहे. मगाशी जशी चर्चा केली ती मागील षटकामध्ये की काय हा सामना तो ऐतिहासिक सामना असेल का ज्याची नोंद MPLच्या काही रोमहर्षक सामन्यांपैकी सामन्यांमध्ये होईल. हा रोमहर्षक सामना, हा ऐतिहासिक सामना, इतिहास रचणारा सामना बनू शकतो जर गणेशनी मॅच जिंकून दिली. आणि या सर्वांचं बक्षीस म्हणून 2000 रुपयाचं बक्षीस गिरीशजी समनकर आणि 1000चं बक्षीस सचिनजी समनकर यांच्याकडून गणेश कोंड इथून लागवण्यात आले. भूषण पालकर यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. समोरच्या दिशेने खोदून काढले, हेलिकॉप्टर उडवलाय, लँड झालाय का? अडवण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. आणि तो हौसला गणेशकडे आहे. तो हौसला दाखवतोय, ती जिद्द दाखवतोय, ती चिकाटी दाखवतोय. 3-13 समोर. 3-13 पैकी 8-2-7 करणार का मात? गॉन फॉर 6. शेरन पासून सुस्तावलेले सर्व प्रेक्षक आता उभे राहिलेत. अखेरकार तो आळस दुपारच्या सत्रामध्ये गेला आणि तो आळस काढण्यास मजबूर केलंय गणेशने. का मी इतका लांबवरचा जवळपास 250-300 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आलोय हे तो सांगतोय आणि सांगत असताना बॅटद्वारे धावांची आग ओकतोय. या आगेच्या तकाने समर कितपत हे चटके सोसतोय किंवा या आगीला विझवतोय येणारी काळ वेळ सांगणार आहे. 2-7 काय होणार का मात? मात जर झाली तर कोण कोणावरती करणार येणारी काळ वेळ सांगणार. हा MPLचा थरार आहे. 2-7 पाहूयात. खोलवर 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 टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, खोदून काढला. एकाचं रूपांतर 2 मध्ये. 2 ही मिलेंगे, ज्यादा नहीं मिलेंगे, ज्यादा चाहिए भी नहीं, गणेश असं सांगत असेल. गौरेश आरव 11 यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. ही मॅच जिंकवली तर गणेश साठी. गणेशला सध्याच्या घडीला 3500चा बोनस हा विजयाच्या उंबरट्यावर येऊन थांबलाय. जिंकले तर 1000. प्रशांत पोस्टुरे संघ मालक प्रियांश अद्विकाईलन यांच्याकडून म्हणजे 4.5 झालाय. दिवाळी संपल्यानंतरचा. नो नो आहे का? येस, इट्स द 6. शेरन मॅच
फिनिश आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे गणेशने. आणि गणेशने या पैशांचीच फक्त म्हणतात ना ती अचिव्हमेंट फक्त पैशांची नाही आहे. या सामन्याला आपल्या बाजूने झुकून जो काही इतिहास रचलाय मला वाटतं MPLच्या इतिहासातील अशी पहिली मॅच विनिंग पारी ती असू शकते. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. 6 चेंडू 27 धावांची गरज असताना कुठलेल्या या धावा, एक चेंडू राखून जिंकलेली मॅच. खरोखरच वाखाणण्याजोगे परफॉर्मन्स. सर्वाधिक चांगला सामना म्हणून या सामन्याची गणना होईल. परंतु दक्ष सुपर किंग संपूर्ण केलेल्या मेहनतीवरती पाणी फिरले. हार्ड लक टीम. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच. पुढच्या मॅच मध्ये तुम्ही कव्हर कराल अशी आशा आहे. चला लगेच मैदानात दाखल व्हा. TM बॉयज श्याम त्वरित फिल्डिंग लावून घ्या आणि 2 फलंदाज दोस्ती 11 आपण लगेच पाठवायचे आहेत. अशाच प्रकारच्या चित्ररथ सामन्यांसाठी आपण जोडून राहा DVN लाईव्ह वरती. त्याचबरोबर नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती. तुर्तास या मॅच करिता मी घेतोय रजा. पुन्हा एकदा जॉईन होतील धनंजय पाटील. भावेश सोरगेकडून अजूनही 200. 4700 रुपये टोटल काउंट. मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅचचा फलंदाजाचं नाव आहे मिस्टर गणेश. बिकॉम मालक आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी येस विकास खांबे देत आहेत. गणेश आपण या. मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. विकास खांबे त्या ठिकाणी आहेत. गणेश आपण जॉईन करायचे तिथे. पैसे पाठवलेले आहेत. आपण मोबाईल चेक करा. अच्छा प्रशांत देणार आहे तिथे. काहींनी कॅश काहींनी गुगल पे. चला एक गुगल पे आला 1000चा. $4000 जीपे आणि 1000 कॅश. काही हरकत नाही आहे. क्या बात आहे. विकास खांबे यांच्या शुभ हस्ते गणेशचं कौतुक केलं जातं. प्रदीपजी बेटे काहीतरी घेऊन आलेत बघा. असाच MPL मध्ये तुम्ही चांगला